नमस्कार मित्रांनो, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारनं सहकार खात्यामध्ये केलेल्या बदलांचे दाखले देऊन यासाठी त्यांचं कोड कौतुक करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला एक नेता पुन्हा भाजपच्या वाटेवर चालला असल्याचं चित्र आहे। तसंच मुख्यमंत्री फडणवीस यांची या नेत्यानं भेटही घेतली आहे। त्यामुळे येत्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात मोठा बदल पाहायला मिळू शकतो। या चर्चेनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातला हा नेता म्हणजे हर्षवर्धन पाटील आहेत। एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे। त्यामुळे ते पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाल्या आहे। अर्थात यापूर्वीच अनेकदा त्यांच्या भाजपात जाण्याच्या चर्चा सुरू होत्या, पण अद्याप त्यांनी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही असं म्हटलं आहे। पण सातत्याने त्यांच्याकडून भाजपच्या नेत्याचं कौतुक सुरू आहे। त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहे। हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपच्या वाटेवर असलेल्या चर्चेमुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। कारण हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी यांची तोंड भरून कौतुक केली आहे। त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या वाटेवर आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।